पण सुखाची पोळी खात नाही आहेत. सुखाची पोळी खाण्याकरता काय हवं आहे मित्र हो? धन दौलत नको, बंगला गाडी नको, तर सुख कुठं आहे मित्र हो? आपल्या परिवारामध्ये आहे. परिवारामध्ये सुख आहे. तो सुख तुम्हा आम्हाला फक्त शोधणी आहे. तर सुख कुठं मिळते? विचारामध्ये सुख मिळते. जो तुम्हाला सांगितलं ना, अरे दिवसा कदाचित वेळ भेटत नसेल तर नको बसा एकत्र, पण सायंकाळला तरी एकत्र बसून पहा आणि तो जेवण करून पहा. किती प्रेमाचा गोड असते तो, किती प्रेम असते त्याच्या, म्हणजे त्या अन्नामध्ये किती प्रेम असते माऊली देत असताना. प्रेम म्हणजे सुख आहे ना. कदाचित अर्धमाटेनं जरी आपण उपाशी राहिलं तरी कधी जीव कधी म्हणत नाही की मला पोळी एक कमी झाली. संतुष्ट होते, संतुष्ट होते बाप हो. जीवनामध्ये फक्त आपल्याला सुख शोधायचं असेल तर आपल्या या ग्रस्ताश्रमामध्ये जीवन सुखमय करायचं असेल तुमचं आमचं, तर याला आपणच करू शकतो. आणि ते म्हणजे पती आणि पत्नी आहेत. दोन चाक आहेत. पण कुणाला भाग्य देऊनी बसविले मंचकावरती, कोणी कष्ट किती करतात राहतात उपवासी. कष्ट करत आहेत, हनहन करत आहेत, पण सुखाची पोळी नाही खात आहेत. कोणाला मग सुखी म्हणावं? कोण सुखी आहे या जगामध्ये? सुखी असा कोणीच नाही आहे. सर्व आपण दुःखी आहे. तर म्हणून पतीचे विचार पत्नीनं ऐकून घ्यावं आणि पत्नीचे विचार पतीनं ऐकून घ्यावं. हे सांगड आहे, हेच विचार आहे. आणि हेच विचाराची जरी देवाणघेवाण चांगली झाली तर तुमचा आमचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहत नाही. कारण माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणताय, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिने लोकी, आनंदे भरीन तिने लोकी. संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिने लोकी, आनंदे भरीन तिने लोकी, आनंदे भरीन तिने लोकी. सुखाचा संसार केल्यानंतर जीवाला आनंद होतो. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणताहेत, या विश्वातले जेवढे काही लोक आहेत, जेवढे काही जीव आहेत, ते माझे लेकरं आहेत. माझ्या डोळ्यानं विश्व पाहिलं. आता विश्वात्मके देवी तिने वागे यत्न तोसावे, तोसोनी मद द्यावे पसाय दान. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी पसाय दानामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. विश्वाचं कल्याण व्हावं, जगाचं कल्याण व्हावं, हा प्रत्येक संताचा उद्देश होता. वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज म्हणताय, सबका भला हो जगमय यही याचना हमारी, सब मिल कर करते ही प्रार्थना हमारी. जाईन घेमाय दया पंढरपुरा, जाईन घेमाय दया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया, भेटेन माहेरा आपुलिया,
नवघाची संसार सुखाचा करीन, नवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोका, आनंद भरीन तिन्ही लोका, आनंद भरीन तिन्ही लोका. जगामध्ये जो अंधार होता तो अंधार माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी माझ्या दूर केलं. आणि दूर केल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये जो अंधाराचा पडदा होता त्या अंधाराच्या पडद्याला पास केल्यानंतर माझी माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, हे पांडुरंगा आता मला संसार सुखाचा करू दे. माझी इच्छा पूर्ण मिळली. लोकांच्या ज्या इच्छा असतात ना ते इच्छा पूर्ण केलं माझ्या माऊली ज्ञानेश्वरांनी. कशाच्या माध्यमातून? ज्ञानाच्या माध्यमातून. जगाला ज्ञानाचा पाझर दिलं, ज्ञानाचं अमृत दिलं आणि तो अमृत लोकांनी प्रसन्न केल्यानंतर माझ्या माऊली ज्ञानेश्वर महाराजाची ख्याती आली. पण होते तेव्हा कोणी माऊलीला नमस्कार केला नाही. पण जेव्हा माऊली विश्वातून निघून जाण्याची वेळ आली तेव्हा लोक माऊलीच्या चरणावर नतमस्तक झाले. काय वर्णन करावं. म्हणून या मृत्यू लोकामध्ये जोपर्यंत असतो आपण आपल्या परिवारामध्ये एकामेकाची कदर जाणायला शिका, एकामेकाला प्रेम द्या, एकामेकाला जगामध्ये तुमचा परिवार तुमचा संसार जीवाला समाधान वाटावं असं वाटत असेल तर प्रेमानं आचरण करा. बाबा, काका, मामा, ताई, आई हा शब्द वापर करा. मित्र, तुम्हाला सांगतो तुमच्या घरामध्ये किती जरी दुःख असेल ना तर दुःख बाजूला गेल्याशिवाय राहत नाही ना, आनंदमय वातावरण तयार होईल. किती जरी दुःखाचं सावट जरी घरामध्ये कोसळलं असेल मित्र हो, तरी तो दुःख सहन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये येते. किती जरी दुःख असेल तर त्याला दुःखाला घेण्याची क्षमता कशामुळे येते? प्रेमामुळे येते. म्हणून सुखदेव महाराज राजा परिषिताला वर्णन करत आहेत. तुका म्हणे नरकी घाली अभिमान. तुकाराम महाराज म्हणताय, तुका म्हणे नरकी घाला अभिमान. आपल्यातला जो अभिमान आहे, मी पण आहे, हा नरकामध्ये घालू द्या. टाटा आहे नमस्कार करणे, साष्टांग दंडवत करणे, याच्यातला अहंकार मिटवणे आहे. नमस्कार करणे म्हणजे मी तू पण गेल्याशिवाय अनुभव नाही. याच्यामध्ये जो मी आहे ना हा टाटा आहे. मी कोण आहे? परब्रह्माचा अंश आहे. मी परब्रह्माचा अंश आहे असा मनामध्ये भास निर्माण करून जीवन जगावं. कधी अहंकार येणार नाही, कधी अभिमान येणार नाही, कधी गर्व येणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणते हा नरक म्हणजे गर्व आहे, अहंकार आहे, हा नरकी घाला म्हणताय. एवढंच नाही, सुखदेव महाराज म्हणताय पुन्हा, हे राजन, कोणाच्या घरी जरी जायचं असेल तर पाचारण केल्याशिवाय जाऊ नाही, निमंत्रणाशिवाय जाऊ नये. आणि ही कथा सुंदर आता घेत आहे. कोणाची? सती आणि महादेव. दक्ष प्रजापतीची मुलगी सती. पण मित्र हो, आपल्या परिवारामध्ये पती हा परमेश्वर आहे. जसा महादेव आणि सती आहे, पती हा परमेश्वर आहे. माझी विनंती आहे तुम्हाला,